माड्याचे आमदार अभिजित आबा पाटील यांनी हाती घेतलेल्या आमदार आपल्या गावी मुक्कामी ही संकल्पना जी आहे ती चर्चेत येताना पाहायला मिळते। माडा तालुक्यातलं कोंडार भागातलं महत्त्वाचं गाव असलेल्या आलेगावमध्ये हा कार्यक्रम जो आहे तो या कार्यक्रमाची आणि एकीकडे अभियानाची चर्चा होताना पाहायला मिळते। एकीकडे आमदार आपल्या गावी मुक्कामी हा अभियानातून साध्य नेमका आमदार अभिजित पाटील यांना काय करायचे याचा देखील उद्देश समोर येताना पाहायला मिळतोय। ज्या पद्धतीने आपण पाहिलं असेल तर माड्याचे आमदार अभिजित आबा पाटील यांनी माजी आमदार बबनरावजी शिंदे यांचे पुत्र असलेल्या रणजितसिंह शिंदे यांचा पराभव केल्यानंतर त्यांनी माडा तालुक्याच्या राजकारणात शिरकाव केला। अर्थात शिंदे घराण्याला हा पराभव जो आहे तो पचलेला नाही। त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मात्र रणजितसिंह शिंदेंच्या नेतृत्वाखाली आणि माजी आमदार बबनदादांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये रणजित पर्व आपल्याला तालुक्यामध्ये पाहायला मिळालं। ज्या पद्धतीने एकीकडे हे रणजित पर्व आणि दुसरीकडे आबा पर्व हे पाहायला तालुक्याला मिळाल्यानंतर आता पुन्हा एकदा सत्तेत नसल्यानं कुठतर आमदार अभिजित पाटील जे आहेत ते सातत्यानं जनसंपर्कात मात्र सातत्यानं राहताना पाहायला मिळतात। एकीकडे सत्तेचा अभाव आणि निधीची कमतरता ही सर्व सामान्य नागरिकांना देखील आमदार अभिजित पाटील यांच्या विकास कामं रखडण्यामागची कारणं समोर येताना पाहायला मिळतात। त्याच पद्धतीने आता आमदार आपल्या गावी मुक्कामी ही संकल्पना आणि हे अभियान घेऊन अभिजित पाटील पुन्हा एकदा जनतेच्या संपर्कात जात असल्याचं पाहायला मिळते। ज्या पद्धतीने आपण पाहिलं असेल तर सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कामासाठी कार्यालयाच्या फेऱ्या सातत्याने माराव्या लागतात आणि त्यांच्या समस्या गाव पातळीवरच ऐकून त्यावर मार्गदर्शन आणि कारवाई व्हावी या उद्देशाने आमदार अभिजित पाटील यांच्या संकल्पनेतून हा अभियान जे आहे ते सुरू केलेला आहे। त्याचा पहिला टप्पा जो आहे तो आलेगाव खुर्द इथं पार पडलेला आहे। आमदारांनी मुक्कामी राहून संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी थांबवून बैठका घेऊन आणि थेट प्रश्न जे आहेत ते समस्या जे आहेत ते ऐकून डायरेक्ट जे थेट जे आहेत ते निराकरण करण्याचं काम या माध्यमातून केलं जात असल्याचं बोललं जाते। प्रशासनाच्या दारी जनताऐवजी जनतेच्या दारी प्रशासन असं चित्र या निमित्तानं या अभियानातून समोर येताना पाहायला मिळते। माड्याचे तहसीलदार असलेले संजय भोसलेंसह विविध प्रशासकीय विभागाचे अधिकारी एकाच ठिकाणी उपस्थित राहिले ना आता नागरिकांना आपल्या प्रश्नाची थेट मांडणी करता आली आणि त्यामुळे अनेकांचे प्रश्न काय मार्गी लागलेत, अनेकांचे प्रश्न देखील रखडले गेलेत। त्या कामक नेमकी कशासाठी रखडली गेलीत याचा देखील अभ्यास जो आहे तो चिंतन जो आहे ते या माध्यमातून या कार्यक्रमातून होताना पाहायला मिळालं। मात्र अभिजित पाटील यांनी हाती घेतलेल्या आमदार आपल्या गावी मुक्कामी या अभियानाचा उद्देश तुम्हाला काय वाटतोय? खऱ्या अर्थानं हा अभियान आणि ही मोहीम खऱ्या अर्थानं आमदार अभिजित पाटलांच्या या मोहिमेकडे अभियानाकडे तुम्ही कसं पाहताय? एकीकडे अभिजित पाटील सत्तेत नसल्यामुळे विकास निधी आणण्यात कुठतर कमी पडतायत असं देखील बोललं जात असलं तरी दुसरीकडे मात्र सातत्यानं जनसंपर्कात जात असताना अभिजित पाटील आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळं या अभियानाबद्दल तुम्हाला काय वाटतंय? खरंच हे अभियान सक्सेस होईल का? तुम्ही कसं पाहताय नक्की व्यक्त व्हा आणि तुम्ही पाहत राहा बेधडक मुद्द्याचं बोला।